नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, मला खात्री आहे की माझ्या ह्या व्हिडिओचं शीर्षक बघितल्यानंतर अनेक जण चक्रावले असतील. कारण सोनिया गांधी ह्या तशा फारशा राजकारणात आता ऍक्टिव्ह राहिलेल्या नाहीत. राज्यसभेत आहेत, पण अगदी राज्यसभात पण बोलत नाहीत किंवा बाहेर पण सहसा बोलत नाहीत. फारशा बैठका मिटिंगा घेत नाहीत. त्यांनी आपली सगळी जबाबदारी आपला लाडका मुलगा राहुल गांधी यांच्याकडे सोपवलेली आहे. आणि राहुल गांधी जो काय धुमाकूळ घालतात, धुमशान करतात, त्याच्यामध्ये सोनिया गांधी सहसा हस्तक्षेप पण करत नाही. आणि त्यामुळे मग सोनिया रणनीती किंवा सोनिया नीती म्हणजे काय, आणि मोदींसारखा यशस्वी पंतप्रधान ज्याने अलीकडेच पंडित जवाहरलाल नेहरू यांचा निवडून आलेला पंतप्रधान हा जो कार्यकाळाचा विक्रम होता तो मागे टाकला, असा यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कधीही पंतप्रधान नसलेल्या सोनिया गांधी यांचं अनुकरण कशाला करतील, हा प्रश्न अनेकांना पडणार. विरोधाभास म्हणावं तसा प्रकार आहे. पण मी जे बोलतोय ते पंतप्रधान पदाच्या संबंधाने बोलत नाहीये. मी जे बोलतोय ते साफ साफ राजकीय भूमिकेतून बोलतोय. आणि राजकीय भूमिका याचा अर्थ पंतप्रधान असले किंवा त्याच्या आधी मुख्यमंत्री असले तरी नरेंद्र मोदी हे मूलतः राजकारणी आहेत. राजकारणात, निवडणुकीच्या राजकारणात, सत्तेच्या राजकारणात येण्यापूर्वी नरेंद्र मोदी यांनी जवळजवळ 15 वर्ष RSS म्हणजे संघाचा प्रचारक म्हणून काम केलं. त्यानंतर 15 वर्ष सलग नरेंद्र मोदींनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करून संघटन सचिव म्हणजे एखाद्या पक्षाचं संघटनात्मक स्वरूप असतं, कार्यकर्त्यापासून सर्वोच्च नेत्यापर्यंत जो काय एकमेकाशी व्यवहार चालतो, यामध्ये 15 वर्ष काम केलं. पण कुठलंही सत्तेचं पद ज्यांनी स्वीकारलं नाही. पक्षाचा संघटन मंत्री म्हणून अनेक राज्यांच्या निवडणुकीतील भाजपचे उमेदवार ठरवण्यात ज्यांचे सहभाग होता, अगदी गुजरातमध्ये सुद्धा. पण तरीही स्वतःसाठी ना कधी लोकसभेचं, ना कधी विधानसभेचं, राज्यसभा असं कुठलंही पद मोदींनी कधी मागितलं नाही. त्यांनी आपल्या निष्ठा पक्षाकडे, पक्षाच्या विचारधारेकडे ठेवल्या आणि पक्षाकडून जी जबाबदारी मिळेल ती स्वीकारली आणि चालवली. पण स्वभाव हा राजकारणी होता. आपल्या एका विचारधारेला आपली सगळी ताकद वाहून टाकलेला माणूस ही नरेंद्र मोदींची ओळख आहे. त्यामुळे सत्तेची लालूच त्यांना नाही हे सांगायला नको. आणि असे नरेंद्र मोदी सोनिया गांधी यांच्या कुठल्या रणनीतीचा अवलंब करतायत असा प्रश्न तुम्हाला पडेल. मलाही लक्षात यायला खूप वेळ लागला. आणि नरेंद्र मोदी हे कशा पद्धतीत राजकारण करतात आणि सत्तेचं राजकारण कशा पद्धतीत करतात याचा जो मी धांडोळा घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा माझ्या लक्षात आलं की सोनिया गांधी आपल्याकडचा सगळ्यात हुकमाचा पत्ता जो शेवटच्या क्षणी वापरतात, तो पत्ता नरेंद्र मोदी वापरू शकतात. त्यांनी वापरलेला सुद्धा आहे. मी तुम्हाला आठवण करून देतो. नरेंद्र मोदी नाव तुम्हाला माहिती झालं त्याचं कारण, ज्यांनी कधी आमदारकीची निवडणूक लढवली नाही तो माणूस 2001 मध्ये थेट गुजरातचा मुख्यमंत्री झाला होता. गुजरातमध्ये जो भीषण भूकंप झाला आणि भाजपच्या आज ज्या अंतर्गत लाथाळ्या होत्या, त्यामुळे पक्षाची हळूहळू गुजरातवरची पकड सैल होत गेलेली होती. अनेक स्थानिक संस्थांच्या जिल्हा परिषद, महापालिका अशा निवडणुका भाजप हरलेला होता 2001 मध्ये. मुख्यमंत्री असलेले केशुभाई पटेल जे नरेंद्र मोदींच्या गुरुस्थानी होते, त्यांच्याबद्दल काहूर माजलेलं होतं. आणि अशा वेळेला काहीही पर्याय राहिलेला नाही आणि पुढल्या निवडणुकीत
भाजप गुजरातची सत्ता गमावणार याची भाजपच्या उच्च पातळीवरच्या नेतृत्वाला खात्री पटलेली होती. अशा वेळेला गुजरातचं घोंगडं म्हणजे गुजरातची समस्या नरेंद्र मोदींच्या गळ्यात अडकवण्यात आली. एका रात्रीत त्यांना कळलं की आपण मुख्यमंत्री व्हायचंय आणि 2 दिवसात काय तो त्यांनी शपथविधी केला. शपथ घेतल्यानंतर केशुबाईंच्या पाया पडले आणि त्यानंतर अल्पावधीतच जी काय गुजरातमध्ये दंगल उसळली, अयोध्येला गेलेल्या कार सेवकांची गाडी साबरमती एक्सप्रेस गुजरातला परत येत असताना गोधरा स्टेशन जवळ ती गाडी अडवून त्यातल्या कारसेवकांचा डबा जाळण्यात आला आणि ते जळलेले मृतदेह बघून अख्खा गुजरात जो पेटला, तो पुढचे 3-4 महिने गुजरात धगधगत होता. भाजपच्या दिल्लीतल्या किंवा देशभरच्या नेत्यांना मोदींच्या समर्थनार्थ उभं राहता येत नव्हतं. चहूबाजूने मोदी घेरले गेले होते, एक तर अननुभवी आणि दुसरीकडे मुख्यमंत्री झाल्यापासून अल्पावधीत अख्खा गुजरात पेटला होता, ज्याला गुजरात शांत करायला, सुस्थिर करायला पाठवला होता. त्याच्या मुख्यमंत्री पदाला वर्ष होण्याच्या आत गुजरात पेटलेला होता आणि त्याच्या नाही म्हणताना बघता बघता त्याचा भडका पक्षात सुद्धा उडायला लागला. कारण मोदींमुळे अख्खा पक्ष, भारतीय जनता पक्ष देशभर बदनाम होतोय. पक्षाची प्रतिमा मलिन होते. पंतप्रधान वाजपेयी यांना सुद्धा त्याची भीती वाटायला लागली होती. आणि मला आठवतं ते वाक्य परत परत दाखवलं जातं की जेव्हा ती दंगल पेटलेली होती, अशा वेळेला वाजपेयी गुजरातला गेले होते, तेव्हाही त्यांनी मोदींचे कान उपटले म्हणून जी बातमी वारंवार दाखवली गेली की मुख्यमंत्री सर्व धर्मांचा असतो, कुठल्या तरी एका धर्माचा नसतो. राजा को राजधर्म का पालन करना चाहिए असं पांडित्य वाजपेयीने सुनावलं होतं आणि त्याचा वारंवार अपप्रचारासाठी वापर झाला. आणि मला आठवतं त्यानंतर गोव्यामध्ये भाजपचा जे काय राष्ट्रीय समितीचं वगैरे अधिवेशन झालं, त्यामध्ये मोदींच्या जवळ उभं राहायला कोणी तयार नव्हतं, अशी परिस्थिती होती. ही 2002 ची गोष्ट सांगतोय. मोदींनी सरळ सरळ गोव्यामध्ये आपण मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देतो, पक्षाने दुसरा मुख्यमंत्री नेमावा अशी भूमिका घेतली आणि भाजपमध्ये पळापळ झाली. भाजपमध्ये पळापळ झाली कारण गुजरातमध्ये दंगलीमुळे भाजपला इतकं बदनाम करण्यात आलं होतं की भाजपचा कुठलाही नेता गुजरातमध्ये मुख्यमंत्री व्हायला सुद्धा तयार नव्हता. जबाबदारी घ्यायला कोण तयार नाहीये. सत्ता सगळ्यांना पाहिजे आणि अशा लोकांना वचकून आणि घाबरून त्यांच्या दबावाखाली बळी जायचं नाही, ही खुणगाट मोदींनी त्यावेळेला बांधली आणि म्हणून त्यांचा राजीनामा पक्षाने मंजूर केला नाही. पण मोदी गुजरातमध्ये परतले गोव्याच्या पक्ष अधिवेशनानंतर आणि त्यांनी गुजरातला पोहोचल्यानंतर अल्पावधीतच आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि गुजरातच्या जनतेला जे सरकार हवंय ते त्यांनी निवडावं. गुजरातच्या जनतेच्या इच्छेविरुद्ध सरकार चालणार नाही आणि म्हणून मध्यावधी निवडणुका घेण्यासाठी मोदींनी गुजरातची विधानसभा बरखास्त केली आणि मध्यावधी निवडणुका घ्याव्यात असं केंद्राला आणि निवडणूक आयोगाला आवाहन केलं. तेव्हा जेम्स मायकल लिंगडो नावाचे निवडणूक आयुक्त होते आणि त्यांनी कायदा सुव्यवस्था ठीक नाही म्हणून निवडणुका घ्यायचं नाकारलं होतं. बरंच ते राजकारण झालं, पण मुद्दा तो नाही. पण त्यानंतर लांबल्या पण निवडणुका 8-9 महिन्यांनी झाल्या आणि त्यामध्ये मोदी ज्या प्रचंड बहुमताने निवडून आले, प्रचंड बहुमताने. गुजरातच्या इतिहासामध्ये भाजपला तितक्या जागा कधीही मिळाल्या नव्हत्या आणि त्यावेळेला जो काँग्रेसचा सुपडा साफ झाला, त्यानंतर काँग्रेसला
डोकं वर काढून गुजरातमध्ये उभं राहणं शक्य झालं नाही. 2002 ची गोष्ट आहे, 24 वर्ष, 2 तप. मोदींनी राजीनामा दिला होता ना. भाजपमध्ये टिवटिव करणाऱ्या कोणाची हिंमत नव्हती मुख्यमंत्री व्हायची. कारण मुख्यमंत्री आणि सत्तेचं पद हा काटेरी मुकुट असतो. हातात अधिकार असतात आणि डोक्याला काटे टोचत असतात. तेव्हा सत्ता पद जेवढं ग्लॅमरस आहे तेवढंच ते यातनामय असतं. ते सोसण्याची आणि चालवण्याची हिंमत ज्यांच्यामध्ये नसते ते टिवटिवत बसतात, कुरकुरत बसतात. पण ती जबाबदारी उचलायला पुढे येत नाही याची ज्याला खात्री असते तो आपलं सत्तापद, आपलं अधिकारपद पणाला लागू शकत असतो आणि त्यामध्ये नरेंद्र मोदींची गणना होते. आणि याच गोष्टीला मी आज सोनिया नीती किंवा सोनिया रणनीती असं नाव दिलेलं आहे. जी गोष्ट मोदींनी 2002 मध्ये केली होती तीच गोष्ट सोनिया गांधींनी अगदी राजकारणात नव्या असताना अवघ्या 1-1.5 वर्षात केलेली आहे. जसं मोदींनी अल्पावधीत दीड वर्षामध्ये आपल्याच पक्षाला चॅलेंज दिलं, ज्या कोणी व्हायचं ते मुख्यमंत्री व्हा, मी बाजूला होतो. 2002 मधली सोनिया गांधी 1998 मध्ये काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष झाल्या. राजकारणात त्यांचा वावर नव्हता. भले सासू पंतप्रधान आणि नवरा पंतप्रधान झालेला असला तरी राजकारणापासून सोनिया गांधी अलिप्त होत्या. आणि म्हणूनच 98 साली ज्या वेळेला त्यांनी काँग्रेसचं अध्यक्षपद स्वीकारलं किंवा केसरींना धक्के मारून बाहेर करत ते बळकावलं, त्यानंतर त्यांना जेव्हा आव्हान 1998 मध्ये 99 मध्ये पूर्ण संगमा, तारिक अनवर आणि शरद पवार यांनी 99 मध्ये सोनिया गांधींना आव्हान दिलं की परदेशी जन्मलेली व्यक्ती देशाच्या पंतप्रधानपदी येऊ नये. म्हणून या 3 काँग्रेस नेत्यांनी सोनिया गांधी यांनी पंतप्रधान होऊ नये असा आग्रह धरणारी भूमिका घेतल्यानंतर पक्षाने या तिघांना नंतर पक्षातून बाहेर काढले. पण आपल्या अध्यक्षपदाचा तडकाफडकी राजीनामा देऊन सोनिया गांधींनी जो पेच प्रसंग उभा केला होता त्या पेच प्रसंगात सगळ्या अनुभवी जुन्या नव्या दांडग्या काँग्रेस नेत्यांना सोनिया गांधींनी त्यांची अवकात दाखवली होती. मगच शरद पवारांना धक्के मारून काँग्रेसमधून बाहेर काढलं गेलं होतं. त्यातून राष्ट्रवादी काँग्रेस, नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी या पक्षाचा जन्म झाला. सोनिया गांधींनी तडकाफडकी सांगितलं, ठीक आहे, मी राजीनामा दिला, तुम्ही पक्ष चालवा. एका काँग्रेसवाल्याची हिंमत झाली नाही की हो चालेल आम्ही चालवतो. कोणाची हिंमत झाली नाही. याचं कारण सर्वोच्च पद हे तुम्हाला अधिकारपद वाटत असलं तरी त्यासाठी लाखो लोकांचे आक्षेप, शिव्याशाप, आरोप सहन करीत आपल्या जागी टिकून राहणं आणि जराही विचलित न होता आपले निर्णय घेणं याची क्षमता ज्यांच्याकडे असेल तेच सर्वोच्च पद भूषवू शकत असतात. मनाने डळमळीत असलेले आणि कुठल्या तरी धाक दपटशा किंवा आरोपांनी विचलित होणारे लोक सर्वोच्च पद कुठलंही असो, राज्यातलं, पक्षातलं किंवा देशातलं, त्या पदावर बसून काम करू शकत नाहीत. अगदी अलीकडच्या काळामध्ये मी म्हणेन की पश्चिम बंगालच्या निवडणुकीच्या निमित्ताने ज्या प्रकारे निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरुद्ध काहूर माजवण्यात आलं होतं, त्यावेळेला त्यांनी आपल्या त्या निर्णय क्षमतेचं आणि नेतृत्व क्षमतेचं प्रदर्शन घडवलं. सगळ्या आरोपांना दाद न देता संयमाने आणि आपल्या मर्यादा राखून त्यांनी पश्चिम बंगालच्या निवडणुका अत्यंत सुरक्षिततेने कुठलीही हिंसा न होता पार पाडून दाखवल्या. त्या क्वालिटीज नेतृत्वाच्या असतात. पदाचा भाग दुय्यम असतो, पदाने अधिकार मिळतात, पण ते राबवण्याची हिंमत, इच्छा
आणि परिणामांची तयारी याच्याकडे असते, तो नेता होतो. आणि म्हणून आत्ता जे काही नाटक गेले महिना दीड महिना आपण ऐकतोय की 2/3 बहुमताने जी काही सुधारणा विधेयक वगैरे आणायची आहेत आणि त्याला 2/3 बहुमत लागणार आहे आणि ते नसलं तर काय होईल, नसलं तर काय होईल, काय होईल, काय होईल. ही विधेयकं फेटाळली जातील, हरकत नाही. पण ती फेटाळली गेली तर त्यानंतर काय होईल. या विधेयकांच्या फेटाळल्यानंतर मोदीजींनी जर ठरवलं की मी पंतप्रधानकीचा राजीनामा देतो, ज्यांना चालवायचं त्यांनी चालवावं. नाही तर मी म्हणतो तसं आणि मी आणलेल्या विधेयकांना पास करून हा देश चालवावा लागेल, नाही तर ज्यांना चालवायचा त्यांनी चालवावा. मला त्या पदाचा, त्या आसनाचा, सिंहासनाचा किंचितही मोह नाही. मी बाहेर पडतो, तुम्ही चालवा. जी गोष्ट 99 साली सोनिया गांधींना काँग्रेसचं अध्यक्षपद सोडायची वेळ आल्यानंतर एकही मर्द पुरुष हिम्मतबाज नेता काँग्रेसमध्ये नव्हता, त्या काँग्रेसमध्ये आज देश चालवण्याची हिंमत असलेला कोणी नेता आहे का. राहुल गांधी सोडून द्या, पोरकटपणामध्ये कसलंही हिंमत दाखवता येते. सरकार बनवणं आणि चालवणं अशी हिंमत असलेला दुसरा कोणीही नाही आहे. याचा मोदींना इतका विश्वास आहे की आज सगळ्याच्या सगळ्या विरोधी पक्षांना माहितीये मोदी म्हणून हा देश चालवत आहेत. शिव्या खाऊन, शिव्या शाप ऐकून, आरोप सहन करत. दुसऱ्याला ते जमणार नाही हे सगळ्या पक्षांच्या नेत्याला माहितीये आणि म्हणूनच सगळ्यांना मोदीच पंतप्रधान म्हणून पाहिजेत. त्यामुळे हे 2/3 बहुमत देऊन मोदींना पंतप्रधानपदी कायम राखणं ही सगळ्या विरोधी पक्षांची सुद्धा लाचारी आहे. हे मोदी ताडून आहेत आणि म्हणून वेळ आली तर मी राजीनामा देईन ही भूमिका मोदी घेऊ शकतात याची भीती विरोधकांना सतावते आहे. ही वस्तुस्थिती लवकरच आपल्या समोर येईल. मी थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.